योद्धा न्यूज मराठी. वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पावित्र्यामुळे चास येथील बेघरांवरील अतिक्रमण कारवाई थांबली. आंबेगाव. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मौजे चास येथे गेल्या 35 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भूमिहीन व बेघर कुटुंबांवर होणारी अतिक्रमणाची कारवाई वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे तूर्तास थांबवण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस फौजफाट्यासह मंगळवार दिनांक 13 मे 2026 रोजी ही कारवाई होणार होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या पुराव्यांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. नेमके प्रकरण काय? चास गावातील सर्वे नंबर 702 या शासकीय गायरान जागेमध्ये नंदीवाला समाज, वडार समाज, मुस्लिम समाज आणि इतर अनेक मागास समाज गेल्या 4 दशकांपासून झोपड्या आणि पक्की शेड बांधून वास्तव्यास आहेत. या रहिवाशांकडे वास्तव्याचे सबळ शासकीय पुरावे असूनही स्थानिक ग्रामपंचायत व काही ग्रामस्थांकडून त्यांना वारंवार जागा खाली करण्यासाठी नोटीस देऊन मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. वंचित बहुजन आघाडीची धाव मंगळवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढले जाणार असल्याची माहिती मिळताच भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीचे आंबेगाव तालुकाध्यक्ष शिवाजी राजगुरू यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी तातडीने चास येथे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय सचिन वाघ, गट विकास अधिकारी, घोडेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय सागर पवार आणि स्थानिक सरपंचांशी थेट संपर्क साधून चर्चेद्वारे या लोकांची बाजू मांडली. निवेदन आणि जीआरचा दाखला वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला आठवण करून दिली की दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंबेगावमधील भूमिहीनांच्या घरांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारची सर्वांना घर योजना आणि राज्य सरकारने काढलेला जीआर, ज्यामध्ये भूमिहीन व बेघरांना कायमस्वरूपी करण्याचे निर्देश आहेत, त्याचा आधार घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे मांडले की वारंवार महसूल कार्यालयात पुराव्यांच्या फाईल सादर करूनही केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे कागदपत्रांचे अवलोकन न करता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रशासनाची माघार वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिवाजी राजगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर ठोस पुरावे आणि कायद्याची बाजू मांडल्यामुळे अखेर मंगळवारी होणारी ही कारवाई थांबवण्यात आली. यामुळे चास येथील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रमुख उपस्थिती. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराला साथ देण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ रोकडे, स्थानिक कार्यकर्ते अमित भाई रोकडे, अनिल गायकवाड, धनेश राजगुरू यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि चास गावातील भूमिहीन कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीनं यापुढेही या बेघर कुटुंबांच्या हक्कासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. आज आंबेगाव तालुक्यातील चास या ठिकाणी चास ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथले भूमिहीन आणि बेघर लोकांना नोटीस देण्यात आली होती. या चास गावामध्ये सर्वे नंबर 207 बरोबर 702चं गायरान आहे. इथं त्या गायरानामध्ये गेले 35 ते 40 वर्षापासून नंदीवाला समाज, वडार समाज, मुस्लिम समाज, सर्व स्तरातली वंचित घटक आणि जे काही भूमिहीन बेघर लोक आहेत, ही लोक ह्या सदर गायरानामध्ये गेले कित्येक वर्षापासून झोपडी करून राहते. काहींची पक्की घरं पण आहेत आणि ह्यांचं विशेष म्हणजे यांचं सगळ्यांची इथं पुरावे आहेत. यांचं मतदान आहे, यांचं आधार कार्ड, यांचं रेशनिंग कार्ड, यांचं सगळे पुरावे आहेत ह्या गावचं. आणि
त्यांची मुलं सुद्धा ह्या चासगावच्या शाळेमध्ये शिकलेली आहेत आणि अजून सुद्धा इथं आहे. जन्ममृत्यूच्या नोंदी सुद्धा ह्याच गावामध्ये असताना देखील काय झालं काय कल्पना नाही. परंतु सदर चासगावचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या भूमिहीन बेघर लोकांना नोटीस देण्यात आल्या का बाबा तुम्ही अतिक्रमण काढा, अन्यथा आम्ही तुमच्यावर अतिक्रमण काढण्याची कारवाई आम्ही पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही करणार आहोत, असं एक अंतिम नोटीस दिलेली आहे. पहा, या अंतिम नोटीस दिल्यानंतर मग आता ही लोक अशिक्षित संपूर्ण अशिक्षित, आता ही लोक भटकंती करणारी पोट भरण्यासाठी इकडं तिकडं आपले भटकत राहतात. परंतु याच्यातलं गांभीर्य कोणाच्या काही लक्षात न आल्यामुळं ह्या गोष्टीचा व्यवस्थितरित्या पाठपुरावा पाहिजे तसा झाला नाही. मग ह्याच गावचे आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ रोकडे यांनी 7 तारखेला 7/5/2026 रोजी सर्वांना बरोबर घेऊन तहसीलदार कार्यालयामध्ये महसूल विभागामध्ये बाबा हे अतिक्रमण कायम करण्यात यावं आणि भूमिहीनांना बेघर करू नये असं अर्ज दिले संतोष भाऊ यांच्या माध्यमातून. आणि त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही पुरावे दाखल करा. आता संपूर्ण इतका मोठा असा पुराव्याचा गठ्ठा दिला तिथं तहसीलदारांकडे दिला. तहसीलदार म्हटले का व्हिडिओच्या माध्यमात जा, तिथं दिलं. तिथं दिल्यानंतर त्या दिलेल्या पुराव्यांचा कागदपत्रांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याचं कुठल्याही प्रकारचं अवलोकन झालं नाही प्रशासनाकडून आणि डायरेक्ट कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मग आमचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड, संपर्क प्रमुख गणेश भाऊ राजगुरू यांनी मला सांगितलं का बाबा आपल्याला असं करावं लागेल. मग त्या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना आम्ही संपर्क केल्यानंतर मग आम्ही त्यांना विचारलं का बाबा तहसीलदार साहेब तुम्ही कुठल्या धर्तीवर ह्या लोकांवर अतिक्रमण कारवाई करताय. ते म्हणले ते बीडीओच्या आधिपत्याखाली गेलेले काय असं त्यांनी उत्तरं दिल्यानंतर मग आम्ही इथल्या सकाळी मी माझ्या मोबाईल फोनवरून इथल्या सरपंच साहेबांशी इथल्या काही लोकांशी संपर्क साधला का बाबा हा काय प्रकार आहे. ते म्हणले आता सगळं झालेलं आहे, आम्ही ग्रामस्थांचं सगळं एकमत झालेलं आहे, त्यामुळं तर काय आता आम्हाला हा निर्णय बदलता येणार नाही. मग ठीक आहे, मग मी काय केलं का मग तहसीलदार साहेब आपले आंबेगाव तालुक्याचे जे तहसीलदार साहेब आहे वाघ साहेबांना मी 17/1/2025 वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने अध्यक्ष या नात्याने 17/1/2025 पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना महसूल खात्यामध्ये का आंबेगाव तालुक्यामध्ये सरकारी गायरान जागेत भूमिहीन बेघर लोकांना जागा नावावर होण्यास व बेघरांना शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुले संबंधित महसूल कार्यालयाला आदेश होण्याबाबत ही 17/1/2025 आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना लेखी पत्राद्वारे कळला. हा त्याचा पुरावा आहे. आणि त्या पत्रामध्ये एक एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून आव्हाड कुटुंब, दाते कुटुंब, अजून काही वंचित बेघर लोक अशी लोकांची नावं सुद्धा टाकलेली असताना सुद्धा मग मी तहसीलदारांना म्हटलं का बाबा हे पत्र, मग मी त्यांच्या व्हॉट्सअपला हे पत्र पाठवलं. ठीक आहे म्हणले मी याचा विचार करतो. मग त्यांनी तहसीलदार साहेबांनी या पत्राचा काहीतरी व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर विचार केला असेल असं मला वाटतं. मग ती आजची जी काय त्याच्यानंतर पहा आता हे बीडीओ कार्यालयाचं पत्र आहे. पंचायत समिती कार्यालय आंबेगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग म्हणजे पंचायत समितीकडून हे पत्र आलेले 13/1/2025 कोणाला आलेलं आहे मित्रांनो, इथल्या ग्रामपंचायतला. काय पत्र आले का बाबा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी गायरान किंवा इतर शासकीय जागा मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करा. इथल्या ग्रामपंचायतला बीडीओनी ते पत्र पाठवलं. इथला लाभार्थी कोण आहे? श्री काशीनाथ अण्णा दाते,
यांचं घरकुल मंजूर झालेले, तुम्ही यांना प्रस्ताव पाठवा तुमच्या जागेचा. जर माझ्या ज्ञानानुसार मला असं म्हणायचंय, जर गावची ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव घेऊ शकतात सगळं अतिक्रमण काढायचं, तर मग ग्रामसभेमध्ये असा ठराव घेता येत नाही का बाबा बेघरांना घरं देण्यात यावी. तो ग्रामसभेत ठराव घ्यावा 2-5 गुंठ्याचा, तुम्ही त्याच्यामध्ये त्या बेघरांना घरं द्या, असा ठराव घेऊ शकत नाही का? आम्ही म्हणतोय का तुम्ही तुमच्या गावच्या विकासासाठी जे काही मोकळी जागा आहे ती घ्या, परंतु समजा 10 गुंठे जर जागा गुंतवली असेल अतिक्रमणामध्ये, तर त्याच्यामध्ये 2-3 गुंठ्यामध्ये तुम्ही असं हे करा आणि भूमिहीनांना घरं द्या ना. मग तुम्ही जर बेघर करण्याचा जर अतिक्रमण काढण्याचा जर ठराव करताय, तर हे जर शासकीय पत्र आलेलं असताना तुम्ही हे ग्रामसभेत ठराव का घेऊ शकत नाही? अशी घरकुलं एक ते काय तुझं कोणाचं आले, शंकररामा आव्हाड यांना एक घरकुल मंजूर आहे, बरेच वर्ष झाले. तुमचं नाव काय? मीरा रामदास शिंदे यांचं एक घरकुल मंजूर आहे. राजू शिवाजी कसबे यांचं एक घरकुल मंजूर आहे, परंतु हे फक्त कागदावरच आहे. घरकुल मंजूर आहे म्हणजे आशा दाखवली, परंतु मग ही घरकुल जर मंजूर आहे संतोष भाऊ, तर मग ग्रामसभेमध्ये आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्हाला संविधानाने जे काही ज्ञान दिलेलं आहे का बाबा, जर ग्रामसभेत ठराव घेता येतो हे काढण्याचा, तर मग असा ठराव का घेऊ शकत नाही ग्रामसभेमध्ये? हा माझा स्थानिक ग्रामपंचायतला म्हणजे असा विरोध नाही, पण सवाल आहे का तुम्ही हा ठराव का घेऊ शकत नाही? हा घेतला पाहिजे आणि भूमिहीन बेघरांना न्याय दिला पाहिजे, असं वंचित बहुजन आघाडीमार्फत मी ठासून सांगतो. जागेचे ठराव सुद्धा ग्रामपंचायतने घेतलेले आहे त्याच्या अगोदर. आणि माझ्या माहितीप्रमाणे आमचे सहकारी वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे माध्यमातून सांगतो, माझे सहकारी ग्रामपंचायतचे माजी सदस्य संतोष भाऊ यांनी आता सांगितलेले आहे का ग्रामसभेमध्ये जागेचे सुद्धा ठराव घेण्यात आलेले. तो ठराव घेऊन हे करून ते करून आता तरी मग हे लोकांना काढण्याचा पुन्हा ठराव कसा काय घेण्यात? मग हे तो अगोदर ठराव झालेला आहे कुठला का बाबा यांना जागा देण्यात यावी, घर बांधण्यात यावी, तो ठराव झालेला आहे असं आपले माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ सांगतायत. मग त्याच्यानंतर हा ठराव घेतला जातो. ठीक आहे, काय असल शांततेत बसून विचार विनिमय करून हा प्रश्न मिटवायचा. परंतु आणि इथे जमलेल्या सगळ्यांना सांगतो, इथं जेवढे जमलेले तेवढ्या सगळ्यांना सांगतो, लाईव्ह 2026चा GR हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या दालनातून तो प्रसिद्ध झालेला आहे का ज्यांना घरं नाही त्यांना घरं द्या, जो भूमीने त्यांना कायम करा, असं वरून आदेश आहे. असा आदेश त्यांना कायम करण्याचा आहे भूमिहीनांना. आणि हे काढायला लागलेत. हे कुठल्या अधिकारामध्ये, हे काय असं न्यायदानामध्ये बसत नाही. हे आमचं काही डोकं चालत नाही. वरून सरकार सांगतंय ताजं का बाबा त्यांना कायम करा आणि हे काढायला लागलेत. ठीक आहे, तुमचं काय असेल तुमच्या हा 23चा GR. हा